नाही बघा, परवा नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्समध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल. दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही. पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल, कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारीत्याने त्यांच्यावरती कारवाईही केली जाईल. सर, नागपूर प्रकरणामध्ये विसंगती एक पाहायला मिळते. विधान भवनामध्ये जे निवेदन करण्यात आलं आणि पोलिसांनी दिलेली माहिती यामध्ये काहीशी विसंगती पाहायला मिळते. ट्रकभर दगड कुठून आले हा पूर्वनियोजित भाग होता असं विधान भवनात सांगितलं जातं. तिकडे पोलीस अधिकारी सांगतात की ते कन्स्ट्रक्शन साईट होती, त्या कन्स्ट्रक्शन साईटचे ते दगड होते. बघा, निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये केलेलं आहे. हे अर्थातच पोलीस विभागाच्या गृह विभागाच्या माहितीनुसारच केलेलं आहे. ते काही स्वतःच्या मनाने निवेदन केलेलं नाही आणि असं रेकॉर्ड होतं कोणीही सांगितलेलं नाही की कन्स्ट्रक्शन साईटवरनं हे दगड उचलले गेले होते. जो काही आहे तो एक पॅटर्न दिसतोय. घरावरनं छतावरनं जर का दगडांचा वर्षाव होत असेल तर ती फार अतिशय गंभीर बाब आहे आणि हे कलेक्शन केल्याशिवाय होत नाही. आणि काही गोष्टी अशा ज्या निदर्शनास येत आहेत की तिथे त्याच दिवशी काही ठराविक लोकांच्या गाड्या तिथे पार्क नसणं, काही ठराविक तिथे दुकानं बंद असणं, काही घरामध्ये ठराविक लोक नसणं, एक पूर्वनियोजित असा कट असा दिसतोय. आणि म्हणून मला वाटतं ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता जो तपास चालू आहे त्या तपासाअंती आपल्याला ज्या काही अनेक गोष्टी या समोर येतील. आतापर्यंतची माहिती आहे त्या माहितीनुसार आपण कारवाई करतोय. पाकिस्तानचं मेंदू म्हटलं नाही, तपास तर चालू आहे याच्यामध्ये आणि तपासामध्ये आता आज देखील आपण पुन्हा 4 लोकांना आपण अरेस्ट केलेले आहे. काल रात्रीपासून जवळपास 54 लोक आपण आता ताब्यामध्ये आपण घेतलेली आहेत आणि सगळ्याच अँगलने. शेवटी मी मग काल देखील म्हटल्याप्रमाणे जर का अशा पद्धतीने ठरवून जर का काही गोष्टी होत असतील, तलवारी आणणं, त्यानंतर ते मॉबमध्ये ज्यावेळेला लोक एकत्र आली होती त्यावेळेला आग लावून टाका, खतम करून टाका आणि अशा ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे हा मॉब जो आहे तो भडकला आणि त्यांनी तिथे हे सगळं कृत्य केलेलं आहे. त्याचे सूत्रधार कोण हे देखील आम्ही शोधतो आणि लवकरच ते देखील आपण ताब्यामध्ये घेऊ. बरेचसे व्हिडिओज व्हायरल होत आहेत, ते व्हिडिओज थांबले पाहिजेत अशी सुद्धा मागणी होती. यासाठी सरकारची थोडं व्हॉट्सअपवरती ज्यावेळेला व्हिडिओज स्प्रेड होत असतात ते थोडं थांबवणं सायबरदृष्ट्या देखील थोडं डिफिकल्ट असतं. बाकी फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे आपण सगळे व्हिडिओ थांबवतो. थोडं व्हॉट्सअपवरती डिफिकल्टी येतात, परंतु सोशल मीडियावरती म्हणजे जर का कुठल्याही चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ स्प्रेड होत असतील तर त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार आहोत. त्यांना देखील आम्ही सोडणार.